मानसीच्या सासूबाईंनी सांगितलं की दिवाळीचे लक्ष्मीपूजन झालं की माहेरी जाण्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मानसी खूप उत्साहात माहेरी जाणार होती. दिवाळीचा तिने फराळ बनवला आणि ती आईकडे घेऊन निघाली. मानसी खूप मोठ्या उत्साहाने बसमध्ये बसली आणि दुसऱ्या दिवशी बसमध्ये बसल्यावर विचार करते की मी तर आईला सांगितलं पण नाही आज मी येणार आहे. हे असा विचार करते की मी असं अचानक जाऊन आईपुढे उभा राहिले तर आई किती आश्चर्यचकित होईल. माझ्यामुळे मला तिच्या चेहऱ्याचा आनंद पाहता येईल. आणि असं पण मानसीने आईसाठी गिफ्ट घेतलं होतं, पण ते तिला सरप्राईज द्यायचं होतं. खरं तर मानसीने पगारातून आईसाठी सोन्याचे कानातले घेतले होते. स्वतःच्या कमाईतून आईसाठी काहीतरी घेतलं होतं. त्यामुळे तिला खूप समाधानी वाटत होतं. मानसीचं शिक्षण झालं की चांगलं स्थळ मिळालं म्हणून तिचं लग्न लगेच लावलं. त्यामुळे स्वतःच्या कामातून आईला काहीतरी घ्यायचं राहूनच गेलं. लग्न झाल्यावर माझे पहिले सर्व सण आईने किती उत्साहात केले. प्रत्येक सणाला माझ्यासाठी सुंदर सुंदर साड्या आणल्या. मानसीची आई एवढ्या छान साड्या खरेदी करत होती की सगळे त्या मानसीची आई एवढ्या छान साड्या चॉईस करते तरी पण स्वतःसाठी एकही साडी घेत नाही. इकडून तिकडून मामाकडून आजीकडून आलेल्या साड्या ती नेहमी घालत असे आणि चांगल्या चांगल्या साड्या आधी मानसीला देऊन टाकत असे. माझं लग्नाच्या वेळी बाबांच्या आग्रहामुळे आई येण्यास तयार झाली. मानसीने तिच्या आईला लग्नाच्या वेळेस जबरदस्तीने साडी घ्यायला लावली. मला सोनं करताना पण तिने स्वतःसाठी काही घेतलं नाही. आईचं कानातलं तुटलं होतं तरी पण ती तशीच घालत होती. आईने ते कानातले विकून त्याचे पैसे गुपचूप लग्नासाठी बाबाजवळ दिले आणि स्वतःने नकली कानातले घातले. मानसीच्या लग्नाला 1 वर्ष झाले तरी पण तिच्या आईने तिच्या कानातले केले नाही. मानसी विचार करत की माझा नवरा मला पैसे देऊ शकला असता तरी पण मला माझ्या कमाईतून माझ्या आईसाठी घ्यायचं होतं. नोकरी जशी तिला लागली तसं माझ्या आईसाठी काय खर्च केला नव्हता. तिचा नवरा तिच्यासाठी खर्च करत होता आणि सासू सासरे पण पैशाबद्दल काहीच विचारत नव्हते. मानसीने एक एक करून पैसा जमवून ठेवला होता कारण तिला तिच्या आईसाठी गिफ्ट घ्यायचं होतं आणि तिचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण झालं होतं. विचारांच्या धुंदीत मानसी मग्न होती. त्यामुळे गाव हे कधी आलं तिला कळलंच नाही. लगबगीने मानसी बसमधून खाली उतरली. तेथूनच तिचे घर 10 मिनिटाच्या अंतरावर होते आणि ती आनंदाने घरी चालत निघाली. तिची आई बाहेर काहीतरी काम करत होती. तिच्या आईचं लक्ष अचानक मानसीवर गेलं. आपल्या लेकीला असं अचानक पाहून आईचा आनंद हा गगनात मावेना. मानसीने तिचं सरप्राईज बॅगेतच ठेवलं. दुपारी 2 वाजेपर्यंत मानसी ही तिच्या माहेरी पोचली. दुपारी जेवण झाल्यावर मायलेकींच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. त्या दोघींना संध्याकाळही कधी झाली हे कळलंच नाही. मानसीला एक भाऊ आहे आणि तो कामानिमित्त पुण्यामध्ये राहतो. तो सध्या घरी नव्हता. दिवाळीला फक्त 2च दिवस आला आणि गेला कारण त्याचं काम खूप पेंडिंग होतं आणि वडील पण कामासाठी शेतात गेले होते. त्यामुळे त्या दोघीच घरी होत्या. मानसीची आई ही चहा बनवण्यासाठी घरामध्ये गेली. तोपर्यंत मानसीचे बाबा आले होते. मानसी अचानक दाराकडे आली. तिला पाहून तिचे वडील आश्चर्यचकित झाले. मानसीला असे एकदम अचानक पाहून बाबांना हसावं की रडावं असं झालं होतं कारण मानसी लग्न करून गेल्यापासून अगदी घर सुन्न सुन्न झालं होतं. घरी आई आणि वडील हे दोघेच असायचे. त्यामुळे बाबांना रडू आवरेना. त्यानंतर तिने बाबांचा आशीर्वाद घेतला व तिघेजण चहा पीत पीत गप्पा मारू लागले. बाबा म्हणाले की बरं झालं बाळा तू आलीस. आता खऱ्या अर्थाने दिवाळी आल्यासारखं वाटेल.
जोपर्यंत मुले दिवाळीला येत नाहीत तोपर्यंत दिवाळी आल्यासारखं वाटतच नाही. दुसऱ्या दिवशी मानसीने कपाट उघडलं व तिची नजर आईच्या साड्यांवर पडली. आईच्या साड्यांचा खजिना म्हणजेच 4-5 साड्या होत्या. बाकी सर्व साड्या ह्या यूज केलेल्या होत्या. मानसीची आई स्वतःसाठी कधी साड्या घेतच नव्हती. आईने स्वतःसाठी कधी जरीची साडी घेतलीच नाही. बाबांनी आईला एक साडी आणली होती आणि मामांनी एक रक्षाबंधनाला. हा तिला मोलाचा खजिना होता. नेहमी लग्नात किंवा कार्यक्रमात याच साड्या वापरायची. मोठं कुटुंब, दीर, नंदाचं करताना बाबांची धावपळ व्हायची तेव्हा मानसी बघायची. त्यामुळे सुद्धा दिवाळीला वेळेस हलकी साडी घ्यायची. येणाऱ्या पाहुण्यांना आणि आत्यांना कधी साडी नेसवल्याशिवाय जाऊन द्यायची नाही. जेव्हा शाळेत किंवा कॉलेजवर मानसीचा डान्स असायचा त्यावेळेस हौसेने तिला जरीची साडी नेसवून लावायची. मानसीला ती साडी खूप छान दिसायची. मानसीला तिच्या मैत्रिणीने एक वेळेस विचारलं की, मानसी, तू प्रत्येक वेळेस ह्याच साड्या का घालतेस? तुझ्या आईकडे दुसऱ्या साड्या नाहीत का? मानसीला त्यावेळेस तिच्या आईचा खूप राग आला होता. आई नवीन साड्या का खरेदी करत नाही? पण हळूहळू मानसीला परिस्थिती समजायला लागली. त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं होतं. मानसीला एक गंमत आठवली होती. तिची आई तिच्यासाठी साडीचा फ्रॉक शिवून देत असत. तो फ्रॉक मानसीला आवडत नसायचा, कारण सर्व मुले विकतचा फ्रॉक घालायचे. जेव्हा सगळे म्हणायचे, मानसीचा फ्रॉक किती छान आहे, बाजारात पण असा भेटत नाही, तेव्हा मला खूप आनंद व्हायचा. तुझ्या आधी मोजक्याच असलेल्या साड्या त्यामधून एक कमी व्हायची, पण मला दुःख नव्हतं आपल्या मुलांना काही कमी न पडण्याचं. त्यासाठी किती त्याग केलास ग. माझे शिक्षण व्यवस्थित करून दिले, चांगले स्थळ आले म्हणून ऐपतीपेक्षा जास्त खर्च करून लग्न हे थाटामाटात लावून दिले. माझ्या लग्नात मनासारखी खरेदी करून दिली. आई म्हणायची, लग्न हे एकदाच होत असतं, तुला काय खरेदी करायचे ते कर. मानसी, तू पैशाचे टेन्शन घेऊ नकोस. पैसे हे काय उद्या कमवता येते, पण हौसी परत नाही. मला मात्र कधीही काही कमी पडू दिले नाही. पण आई मात्र अजून तशीच आहे, काटकसरीत. आज मोजक्या साड्यांमध्ये ती समाधानाने राहते. मानसीला जाणवले की आईची ज्वेलरी तशीच आहे, पण तिने स्वतःसाठी एकही दागिना खरेदी केला नाही. आईने मानसीच्या भावाला फोन करून सांगते की मानसी आली आहे. तसेच तो प्रसाद काम करून लगेचच गावाकडे येणार होता आणि तो आज गावी पोचणार होता. सकाळपर्यंत तिचा भाऊ आला. तो रात्रीच्या बसमध्ये बसला होता. सकाळी मानसीने भाऊ आणि वडिलांना तेल आणि उटणं लावून आंघोळ घातली. भाऊबीज पण सुंदर प्रकारे साजरी केली. तिला प्रसादने मोरपंखी रंगाची पैठणी साडी भेट दिली आणि नंतर मानसीने आणलेले कानातले तिच्या आईपुढे केले. म्हणाली की हे माझ्या पगारातून तुझ्यासाठी आणलं आहे. हे पाहून आई खूप खुश होते. पण अगं, स्वतःसाठी काहीतरी करायचं असतं, माझ्यासाठी कशाला आणलं? हो, पण आई, मला तुझ्यासाठीच काहीतरी करायचं होतं, कारण तू माझ्यासाठी भरपूर काही केलं आहे. त्यामुळे या कानातल्याची काहीच किंमत नाही. असं म्हणून मानसीने तिच्या आईला ते कानातले घातले आणि त्या कानातल्यामध्ये आई तिची खूप सुंदर दिसत होती. आणि हो बाबा, तुमच्यासाठी पुढच्या वेळेस येताना काहीतरी आणणार आहे. अगं, माझ्यासाठी काही नको, फक्त तू आमच्याकडे 2-3 दिवस राहण्यासाठी येत जा. आमच्यासाठी एवढंच भरपूर आहे. दिवसभर राहून संध्याकाळच्या बसने तिचा भाऊ नंतर कामावर निघाला, कारण त्याला भरपूर काम होतं. मानसी 5 दिवसानंतर सासरी जाणार होती. सासरी जाण्यासाठी सकाळी तयारी तिच्या आईने केली होती. तिला सासरी नेण्यासाठी तिच्या आईने दिवाळीचा फराळ हा ताजा आणि फ्रेश सकाळी पहाटे लवकर उठून बनवला होता.
जायच्या वेळेस तिच्या आईने फराळ तिच्या बॅगेमध्ये भरत होती. मानसी आईला म्हणते, आई किती सामान देत आहेस? येताना फक्त एकच बॅग आणली होती, आता 2-2 बॅगा झाल्या आहेत. तिची आई म्हणते, असू दे ग, या सगळ्यांमध्ये आईचं प्रेम आहे. मी जिवंत आहे तोपर्यंत हे सगळं देणार. त्यानंतर कोण देईल का नाही हे सांगता नाही येणार बाळा. त्यामुळे मी आहे तोपर्यंत तुझी हौस करू दे मला. मानसी रडत रडत म्हणाली, असं का ग बोलते आई? त्यानंतर दोघी पण एकमेकींच्या गळ्यात पडून रडू लागल्या आणि नंतर जायच्या वेळेस तिची आई तिची ओटी भरते आणि तिच्यासाठी आणलेली साडी तिला देते. मानसी म्हणते, आई मला नको साडी, मला तुझ्याजवळची एखादी साडी पाहिजे आहे. वेडी आहेस का? तुझ्या बाबांनी तुला साडी आणली आहे आणि तू मला साडी मागत आहेस? मानसी म्हणाली की आई हो, मला तुझ्यातली एक साडी पाहिजे. मानसीच्या हट्टापायी तिच्या आईने तिच्या साड्यांपैकी एक चांगली साडी काढून मानसीला दिली. मानसी म्हणाली की ही नवीन साडी आणलेली तुझी झाली आणि जुनी साडी माझी. नंतर मानसीला सोडवायला तिचे वडील बस स्टँडपर्यंत येतात. बसेला थोडा उशीर असतो म्हणून बाबा मानसीला कोल्ड्रिंकच्या दुकानात नेतात आणि बाबा मानसीसाठी मँगो मस्तानी ऑर्डर करतात. मी स्वतःसाठी लस्सी ऑर्डर केली कारण मानसीला मँगो मस्तानी खूप आवडत असते हे बाबांना माहीत होतं. दोघे पण गप्पा मारत मारत मँगो मस्तानी आणि लस्सी संपवतात. मानसी बाबांना सांगत होते, काळजी घेत जावा आणि वेळेवर जेवत जावा. तोपर्यंत बस येण्याची वेळ झाली. दोघेजण पटकन बस जवळ आले. तिच्या बाबांनी तिच्या बॅगा बसमध्ये आणून ठेवल्या आणि मानसी सीटवर जाऊन बसली. तिचे बाबा खिशातून काही पैसे काढतात आणि मानसीच्या हातात ठेवतात. मानसी पैसे घेण्यास नकार देते. तेव्हा तिचे बाबा म्हणतात, घे ग, हा माझा आशीर्वाद आहे. त्यानंतर मानसी पैसे घेते. बस सुरू होते आणि तिचे वडील बसमधून उतरतात. खिडकीमधून अजून एकदा बाबांना सांगते की बाबा तुमची आणि आईची नीट काळजी घ्या आणि बाबांना बाय म्हणते. बाय म्हणल्यावर तिच्या आणि माझ्या बाबांच्या डोळ्यात पाणी येतं. मानसी सासरी पोचते. मानसी सासरी पोचल्यावर पहिल्यांदा आईला आणि बाबांना फोन करून सांगते की मी माझ्या घरी पोचले. ही कथा कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.